नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आज आहे रविवार आणि आज आम्ही आलेलो आहो मुंबादेवीच्या दर्शनासाठी। तर चला आपण मुंबादेवीचं दर्शन घेऊया। इथे अशी गर्दी भारी आज झालेली आहे, कारण आज आहे रविवार, त्यामुळे सगळे भक्त भाविक मुंबापुरीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। खूप अशी भली मोठी रांग लागलेली होती, त्यामुळे मला गर्दीमध्ये तुमच्याशी काही बोलता येत नव्हतं, त्यामुळे फक्त व्हिडिओ काढला आहे। तर खूप लोक आली होती आणि आता मातेसाठी आपण ओटी आणि प्रसाद घेतलेला आहे। आता रांगेत उभं राहायला निघालो आहे। देवीसाठी किंवा नारळ, ओटी हे घेऊन आपण आलेलो आहोत मुंबापुरीच्या दर्शनासाठी। मुंबापुरी ही मुंबईची देवी आणि ती सगळ्या मुंबईवासियांना, जे बाहेरून मुंबईमध्ये येतात ना, त्यांच्यावरती कृपा करत असते। तेव्हाच त्यांचा मुंबईमध्ये थरा लागत असतो आणि ते मुंबईमध्ये सेटल होत असतात। त्यामुळे जे लोक नवीन मुंबईमध्ये राहायला आलेत ना, त्यांनी नक्की मुंबापुरी मातेच्या दर्शनासाठी यावे, तिचा आशीर्वाद घ्यावा आणि आपल्या नवीन घरात म्हणजे राहण्याची सुरुवात करावी। मुंबापुरी देवीच्या दर्शनाने मुंबईतील बरेच लोक नवीन बिझनेस देखील चालू करत असतात, त्यांच्या बिझनेसला यश मिळत असतं। अशी आहे सगळ्यांना मुंबईच्या लोकांना पावणारी अशी मुंबादेवी। तर हिचा आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, तर आपण बाहेरूनच व्हिडिओ काढलेला आहे। आम्ही दर्शन घेऊन आलेलं आहे। बघा किती गर्दी होती आज रविवार असल्यामुळे। तसं रोजच इथे खूप गर्दी असते, कारण एवढी नवसाला पावणारी ही देवी आहे आणि सगळ्यांना हिचा म्हणजे सगळ्यांना हिचे अनुभव आलेले आहेत या मातेचे, इथं मुंबईत राहणाऱ्या लोकांना। त्यामुळे खूप लांब लांबून लोक इथे येत असतात। छोटे छोटे मुलांना देखील या मुंबापुरीच्या मातेच्या पायावरती घालायला आणत असतात। दर्शन झाल्यानंतर तिथेच आपले गेटवे ऑफ इंडिया होतं, तिथेही बसलो। त्यानंतर बोटीतही मुलांना बसायची खूप इच्छा होती, त्यामुळे बोटीत देखील बसून फिरून मस्त मजा केली आज। तर असं एकदम खूप छान वाटत होतं। खूप लांबपर्यंत समुद्रावर गेलेल्याचा अनुभवच खूप वेगळा होता आणि छान असं समुद्राचं पाणी बघू शकता तुम्ही कसं वाहतंय ते, आणि अनेक बोटी तिथं फिरत होत्या। खूप प्रकारचे पक्षी देखील तिथे फिरत होते। मुलांनी खूप आनंद घेतला त्या बोटीचा। मला थोडी भीती वाटत होती, पण नंतर काही नाही वाटलं, कारण की खूप लोक पण होते बोटीमध्ये। पण माझा हा पहिलाच अनुभव होता बोटीमध्ये, पण मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि अशा प्रकारे आम्ही फिरत होतो। तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा बोट चालू झाली ना, तर मला एवढी भीती वाटत होती ना, की माझ्या मनात मी श्री स्वामी समर्थ यांचा जप करत होती। आणि जेव्हा बोट माघारी आली ना, तेव्हा माझ्या जीवात जीव आला। ते बघा, पक्षीसुद्धा पोहण्याचा किती छान आनंद घेत आहेत ना। एवढं भारी आणि मस्त वाटत होतं त्यांना पोहताना बघून। किती छान पक्षी होते ते। तर अशा प्रकारे आम्ही बोटीतून बाहेर आलो आणि मस्तपैकी तिथे फिरलो आणि खाऊ गल्लीमध्ये छान पावभाजी, मस्त आवडीचे आयटम आम्ही खाल्ले। अशा पद्धतीने मस्त फिरलो, फोटो काढले आणि खूप सारा एन्जॉय केलं। आपल्याला देखील वाटतं की रोजच्या कामातून थोडं काहीतरी चेंज हवं। रोज तेच कामं, रोजच स्वयंपाक, मुलांचा अभ्यास, मुलांना शाळेत सोडा, घेऊन या, यामुळे आपला देखील किती आपल्याला त्रास होत असतो। आपण देखील या कामाने रोजच्या वैतागत असतो। त्यामुळे असं कधीतरी तुम्हीसुद्धा बाहेर जात असालच आणि अशा पद्धतीने एन्जॉय तुम्ही देखील करा, आनंदी राहा। आनंदी राहिल्यामुळे आपलं शरीर देखील खूप छान आणि निरोगी राहत असतं। त्यामुळे असे एन्जॉय तुम्ही देखील करत जा। एखादा शनिवार आपल्या मुलांना बाहेर फिरायला नक्की घेऊन जात जा। तर अशा पद्धतीने आज आम्ही आमची सुट्टीचा रविवार घालवलेला आहे। मुलांना देखील कधीतरी असं एन्जॉय म्हणून कुठे बाहेर फिरायला नेलं ना, की मुलं देखील खुश होऊन जातात। रोज तेच अभ्यास, एक्झाम, यामुळे खूप मजा आली। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा।